आणि यानंतर आताची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात। शरद पवारांना पुन्हा एकदा रुबी हॉल क्लिनिकला ॲडमिट करण्यात येणार आहे। आताची ही एक मोठी बातमी आपण पाहतोय। शरद पवार यांना पुन्हा एकदा पुण्यातील या रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात येणार आहे आणि याच संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी। मंदार, शरद पवार यांना अशक्तपणा जाणवतो आहे, त्यामुळे त्यांना रुबी हॉल क्लिनिक मध्ये ऍडमिट करण्यात येईल। पुढच्या काही मिनिटांमध्ये तिथे त्यांना सलाईन लावण्यात येईल आणि डॉक्टरांचं एक पथक त्यांच्यावरती निगराणी ठेवेल। शरद पवार यांची तब्येत व्यवस्थित आहे, मात्र त्यांना अशक्तपणा जाणवतो आहे, डिहायड्रेशन झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये ऍडमिट करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की काही दिवसांपूर्वी शरद पवारांना खास करून बारामतीला ते जेव्हा होते अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर, तेव्हा देखील असाच अशक्तपणा जाणवला होता आणि त्यामुळं 5 दिवस त्यांना रुबी हॉल क्लिनिकला ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर ते पुण्यातील त्यांच्या घरी आले, घरी काही दिवस ते आराम करत होते, मात्र पुन्हा एकदा डिहायड्रेशन झाल्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवत असल्यामुळे रुबी हॉल क्लिनिकला त्यांना ऍडमिट करण्यात येते। काही वेळातच शरद पवार वाहनातून रुबी हॉल क्लिनिकला पोहोचतायत। अगदी नक्कीच, त्यामुळे या सगळ्याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद मंदार या माहितीसाठी।